काय रे शिवलाल, काय जरा टेन्शन मध्ये दिसू राहिला तू? काय काही आला मार्केट मधून? कायचं मार्केट हो? मग काय आपल्यासारखंच काम नाही शांताराम भाऊराजे. मग काय तर आता बा डोक्यात किडे पडले आमच्या. आता हो काय करा, विचार करू करू पागल झालो आम्ही. हो ना, माल तर घेतला 60 लाख रुपयाचा माल घेऊन पडला आणि घेवाल कोण नाही आमच्या. हो, आम्हाला वाटलं काय सोपं काम आहे का? काही नाही बा, पैशावाल्याचंच काम आहे. हो, पूर्ण वरची लाईन पाहिजे, पूर्ण लॉबी आपली पाहिजे तर आपलं काम आहे. नाही तर काही नाही, बेजार काम आहे रे बा. हो, आपल्यासारख्याचा बा टिकावं लागणं शक्यच नाही. हो, आता हे 60 लाखाचा माल कसा इकून मला मोकळे होणार आहे? हो, काही खरं दिसत नाही मला आपल्या अडतीचं आणि या खरेदीचं. तर मग तेच म्हणलं ना मी, आपल्याला हे बघ कुठे हात टाकला की नाही सक्सेस होत ना, मग आपल्याला वरे सोडू देत नाही ना. आपल्याकडे खेकड्याची जात आहे ना. मग काय तर तुला माहिती नाही का ती गोष्ट 3 खेकड्याची? आपल्या इकडे खेकडे कोणाला वरे जाऊ देत नाही. हो, पाहत नाही आता खेकडे जमा करणारा माणूस काहीतरी डालं झाकून ठेवते का? नाही ठेवत. काऊन की पहिला खेकडा दुसऱ्याला वरच्याला जाऊ देत नाही ना बाहेर, असं आहे ते. म्हणून म्हणलं आपल्या इकडे आपलं चालच नाही बसत. हो, आपली लाईन कुठंच नाही आहे. हो, फक्त आपण वावरात जा, दुंडे डवरे मारा, पाणीपुरीच्या गाड्या टाका, याच्या पड्यात आपल्याला काही येणे नाही. तसं नसते ना. आता एवढा मोठा माल तर खरेदी केला तर तोपर्यंत काही लोक मोठे व्यापारी म्हणा हे येणारच आहेत. आज नाही उद्या 1-2 दिवस माणसाची लाईन लागायला टाईम लागते. पण लाईन तर लागणंच आहे का नाही? शेवटी तुला भेटणार आहे किंवा तुला कॉन्टॅक्ट करायला लागेल इकून तिकून. तुला म्हणलं होतं घनश्यामला फोन लाव, त्याला म्हणा बा कॉन्टॅक्ट करून दे. अरे बाबा, त्याच्या मागे दिवस भरव तुम्ही. मग काय तर संध्याकाळी सांगितले म्हणे बा काय सांगा तुम्हाला. सगळ्याला लेगानं या खादोड्यानं पिना मारल्या. हो, म्हणे बा शिवलाल टोळगोटेले माल देऊ नका असं तसं. घनश्याम सांगे बा असा. हो, तर त्यानं म्हटलं म्हणे पुढच्या एका व्यापाऱ्याने सांगितलं म्हणे. हो, काही ना तर बिलकुल विशेष नाही घेतला म्हणे माया. हो, पण 1-2 सांगितलं म्हणे बा माणूस काही बरोबर नाही. हो, आम्हाला थोडीशी माहिती पडली म्हणून आम्ही त्याचा माल घेऊ शकत नाही. हो, तर ते यायनं आता तेल टाकल्याच्यानं. हो, आता माया कसं आहे, माल घेईन कोण? मोठा व्यापारी उतरायला तयार नाही माझ्याकडे माल घ्यायला. मग आता काय करावं म्या? काय कसंच करावं या खादोड्याचं तर काही समजतच नाही, नाही का? हो ना, एक झालं की एक झालं, काही ना काही मागं टुमणं लावतेच राहते ती. आता हे देवांचं प्रकरण सॉल्व झालं. आता त्यानं अतिक्रमण काढलं, खोपडी बांधली तिकडे. सगळं आता म्हणलं रस्ता झाला. हो, मला निभलं बा. आता तो मागं धसकट लावलं त्यानं. म्हणजे काही ना काही त्याचं म्हणजे सुरू राहतेच की रामपूरला बा सुखानं झोपू द्यायचं नाही, जीव द्यायचा नाही, खाऊ द्यायचं नाही. तेच आहे ना, हे खादोडे आहे का नालाखाने, यानं सगळ्याला चितून दिलं आणि माझ्या रस्ते सगळे बंद करून टाकले. म्हणून कसं आता नाका तोंडात पाणी आमच्या गेलं. नाही काढू म्हणा, मार्ग तर काढाच लागणार आपल्याला. आता तुमच्यासारखे आहेत ना मार्गदर्शक. आता तसं तर मी पाहिले प्रयत्न करून यायला त्याले, पण ते काही ताल बसून नाही राहिला माया. हो, कसं आहे त्याला वाटतं बा आता आपली कसं आहे, आपलं म्हणजे चुकाटा संघटन म्हणलं की मला लट्टा देत ना, सांगत नाही ना, खरं सांगत नाही ना लोक, माझं बोलत नाही बरोबर. अरे हे तर चालतेच आहे. आपण आता तुम्ही सांगा, एखाद्या एसटीने आपण ज्यावेळेस एखाद्या स्टॉपवरून चढतो, कोणीतरी जागा देते का? असं आहे ना, एकदम माणूस कोणत्याही क्षेत्रात नवीन गेला की ते पुढची जे जुनी लॉबी असते ती आपल्याला कव्हर करू देत नाही ना, असं आहे ना ते. त्याला वाटते हे आज उद्या आपल्या मानगुटीवर नाही बसा म्हणून जागा देत नाही कोणी एसटीतनी. हो, मग शेवटी 2 शब्द कोणासंग गोड बोललं की ऑटोमॅटिक जागा होऊन जाते, परिस्थिती सुधरत जाते, सगळं व्यवस्थित होते. पहिले कोणतीही गोष्ट जराशी भारीच जात असते, पण त्याच्यातून आपल्याला आपल्या परीनं मार्ग काढा लागते. तर आपल्याला आता काहीतरी याच्यातून मार्ग काढू आपण काही मार्गच नाही दिसून राहिला ना. आता उद्या खरेदी करायला पैसा नाही आमच्यापाशी. हो, हेच तर आता लाईने पाटलाचा माल घेतला तर खरी आम्ही. हो, 5-7 लाख रुपयाचा. तर ते आता पैसे द्या ना दिले समजा, पण उद्या तर आम्हाला द्या लागते का नाही त्या घनश्याम भाऊचे. म्हणून म्हणलं आता हे पुढचे आम्ही खरेदी आहे ते कसं करा हे विकल्याशिवाय. आता एक काम करा शिवलाल भाऊ, तुम्ही हो याले भेटा तुम्ही सकाळी जाऊन. कोणाले? हो, आपला हे नाही का बळभाऊ. हो, ते होलसेल किराणा दुकानदार आहे, त्याच्या इकडे कामाले असते. हो, त्याच्या माध्यमातून जर काही लाईन लागत असेल तर ते पहा, एखादा मोठा व्यापारी असेल गहू घेऊ हे ते एक माल सलटो. पुढे पुढे मग लाईन लागत जाते. एखादा जरी सलटला तुम्हाला हाता खेळता पैसा होऊन जाते ना. गहू घेऊ काही घेत असेल तर पाय तू. आता ते बळभाऊ आहे ते मोठ्या होलसेल दुकानावर आहे. हो, त्याला पाय विचारून तू. हो, दुकानदाराने ती त्याची काय शान आहेत का माल घ्यायची नाही ते. हो, पण तरी आता बळभाऊले समजा व्यापारी लाईन हे ते बरंचसं गटलेलं आहे समजा, शहरात राहते पहिल्यापासून. हो, विचारून पाहा लागेल काय आहे काय नाही तर. मग तेच म्हणलं जरासं कसं असते, अनुभवी माणसाला काही ना काही माहिती असते त्या गोष्टीची. हो, बळभाऊला भेटा तुम्ही उद्या सकाळी जाऊन. आणि मग पहा काय होते तर. बरोबर पाहतो मग उद्या बळभाऊचीच भेट घेतो. जरा मार्केटात गेलं की हो, जरा ब्रेकमध्ये जातो त्याच्या घरी. हो, दुपारी येतोच ना जेव्हा खावाले फोन लावतोच मी द्यायले. ठीक आहे मग चला. हो, मोड मीटिंग येतो आता घरून. ठीक आहे मग. कौन है ये नहीं पहचान का आदमी दिख रहा है। कौन है वो? चाचा भतीजे? अरे बाप रे, भतीजे कैसा रे? हाँ, ये तो हटेले और खादुड़ी दिख रहा है। हाँ, क्या करते रे बाबा, अपन का कैसा कैसा पता निकाला इन्होंने। हाँ, अरे लग्नड़ वाले हो, कुछ खरा नहीं हुआ अपना। वो बिंदु का प्रकरण नहीं गया, वो आंगलट आ गया अपने। हाँ, अपने कुछ खरा नहीं, भागना पड़ता। अरे कायचं प्रकरण हो, काय कसं काय म्हटलं? हाँ हो, काय सांगा ना मला, काय गडबड है? अरे बाबा, ये हटेल है ना जिनके हम काम पर थे, और वो दूसरा जो है खादोड़े है, वो वैसा करोड़पति आदमी है। तो मेरे को लग रहा है हमने उनकी लड़की को किडनैप किया था पैसों के वास्ते, लेकिन हमारा गेम पलटी हो गया। वो संतोष टुकटुक बताया नहीं कि तुमको हमने प्रकरण। तो उस वजह से वो हमको ढूंढने को आ गया। हाँ, हम निकलते हैं अब। चलो जल्दी, इधर ही आ रहे हो। चलो 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 निकलो जल्दी। हटेल साहब, वो दिख रहा है। अरे रुको ना, रुको ना। चाचा भतीजा, रुको ना। अरे पागल आहे का रे? अरे इकडे आहे ना, अबे इकडे आहे ना, मिळालं हो. अरे आम्ही कायच्यासाठी आलो हे कोण पाहून राहिले? अरे बाबा इकडे आहे ना, इकडे. अरे हटे साहब, चलो जल्दी चलो। अरे भाग रहे नो। अरे क्या पागल है क्या मालूम? चलो चलो, उनको पकड़ते हैं, वो कहाँ पे जा रहे तो। चलो जल्दी।
हाँ चलो चलो आ गया ना मैं। अरे वो कैसा AK-47 लिया ना। हाँ अभी धमाका किया तो सीधे हो जाते हो। हाँ चलो चलो आगे चलो। रुको रे, अरे वो बंगले में गए हो, बंगले में चलो, जल्दी 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 चलो, वो बंगले में घुस गए हो। अरे पण काही पोह्याचं काम तुम्हाला, आम्ही काय काय तुम्हाला धरायला आलो का इथं, का पोलीस आहो आम्ही? हा चालले चालले, अरे आम्ही आवाज देऊनच राहिलो. हा काय राजा बिजा बयाळ लोक तुम्ही. हा आणि म्हणलं कमीत कमी एखादा फोन करायचा असता इकून तिकून की बा हा हॉटेल साहेब मी अडचणीत आहे राजा, असं असं झालं बा. हा अबे लेका म्हणलं 1-1.5 महिना झाला लेका, तोंड तर नाहीच दाखवलं पण फोनही नाही लावला ना तुम्ही लेको नालायक हो. हा चाच्या भतीच्या इतके दिवस, महिना 2 महिने, माझे तर 4 महिने काम केलं तुम्ही. हा तुम्हाला का तेवढं बी जरा वाटलं नाही? हा एखादा फोन लावा बा हॉटेल साहेबाले. हा तुम्हाला मदत नसती केली का म्या? चाललेले गो टपऱ्या आणायची हो. हा FDA FDA कायले बनायची गरज होती बी तुम्हाला? हा काही काम होतं का लेका? नसतीचे कामं करता लेका शिल्लकचे. हा ना आता तिथं दवाखान्यातनी हॉस्पिटलमधून पोहून आले म्हणता तुम्ही. हा ते बरं झालं, मला पोलीस लोकांनी सांगितलं म्हणून समजलं मला. हा नाही तर मला तर लेका मेले तर माहीत होत नव्हतं तुमचं. हो ना सब बराबर है हटले साहब हो, लेकिन कैसा वो बिंदु का प्रकरण नहीं हुआ क्या? वो हमारे वजह से वो संतोष का कुछ लफड़ा था, तो मेरे को लगा कुछ गलत फहमी हो गई होंगी तुमको कि हमने किडनैप किया हुआ ऐसा वैसा, इसलिए हम डर के मारे भाग रहे थे. हमको लगा कि हम पकड़ने आ गए क्या तुम? सांगा आता, अरे बाबा त्या संत्यानं पाहून नेलं आणि तुम्ही कायले पाहून राहिले? तुमची काय गरज पाहिजे? हा त्याला बा पोलीस स्टेशनमध्ये जमाई केलं तर सगळं प्रकरण निपटलं होतं ते. हा तुम्ही लोक आले नाही, मग बसले हॉटेल साहेब वाट पाय तुमची. जम गया चाचा, हो जम गया हो, संतोष पर उलट गया हो. हो निपट गया. अरे हो ना, पण आता आपलं हॉटेल साहेब तुम्ही सांगा. हा हो तुमच्या इथं आपण मीठ खाल्लं. हा तुमची मुलगी समजा त्या संतोषनं पाहून नेली ना, आम्ही वाचू नाही शकलो. हा म्हणून आम्हाला तोंड नाही दाखवा वाटे तुम्हाला. हो म्हणून आम्ही तुमच्या भेटीला आलो नाही. हो आम्हाला वाटलं बा आता आपल्या जण चुकी झाली. हो आता काय करा, संतोष कुकडी घेऊन पाहिला आणि कुकडे नाही. हो आमच्या जण काही शक्य झालं नाही, ते पटकन एसटीत जाऊन बसला. म्हणून म्हणलं बा आम्ही काही तुम्हाला तोंड दाखवलं नाही, आम्ही आमच्या गावाला गेलो. तिकून मग आता आमचं हेच धंदा आहे नेहमीचा, काही ना काही उचापती कामं करणं. शेवटी मग FDA ऑफिसर बनलो आम्ही. हो हे लग्नवाले भेटले आम्हाला. याच्या संपर्कानं मग आम्ही सुरू केलं ते. पण हाती लागलो ते रामपूरवाल्यानं गेम केला आमचा. हो ते दूधवाला एक आणि एक ते धाब्यावाला. हो नालायकवानाचा त्यानं आमचा पैसे देतो म्हणून तुम्हाला या म्हणे बस स्टॉप. हो लेकानं पोलीस बोलावले आणि पकडलं आम्हाला. हो काय करा मग? काय माणसा, एखादा फोन लावायचा असता मग. हा तोंड नाही दाखवलं तर. अरे तुम्ही राजा मा मुलीसाठी इतका म्हणजे आटोकाट प्रयत्न केला. हो पण जाऊ द्या, निपटलं ते, काही विषय नाही राहिला ते. हो त्याला पकडलं आम्ही. त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्यानंतर ते तिकडे का त्याच्या गावाला चालला गेला. हो ते विषय क्लिअर झाला. पण आता म्हटलं बा कामधंद्यासाठी आता माणसं नाही आपल्याजवळ. हां हो वसुल्या गिसुल्या, आणि तुम्ही राजा हे नसतीच काम केलं. हां हॉस्पिटलमधून कायले पळायला लागत होत तुम्ही आता? काय करता नाही पैत मग आम्हाला हे बा कोर्टातून तिकडे बिलालाच्या कस्टडीत घेऊन चालले होते ते. हो तिथं बा हो गेल्यापेक्षा इकडे मेलेलं पुरलं. मग बिलालाची कस्टडी माहित नाही का बा? तुम्ही पाहिलं नाही ते? आता खादोळे साहेबाला माहित आहे का? खादोळे साहेब कसं काम आहे तिथं? नाही हे बा लय चांगलं केलं तुम्ही. हो अंगाला काटे ते नाव काढलं की अजून बी. हो बापा रे बिलाला, अरे रे रे रे. हो चांगलं झालं उलटाले का? हो ना उलटा टांगू मारतीन ते. मग काय तर बरं झालं तुम्ही पळत सुटले, नाही तर तुमची आली होती आता जवळ. हो आता म्हणलं हो फक्त आता तुम्हाला कसं काय आता इकडे राहता येत नाही बरं. हो कारण की पोलीस लोकांचं लक्ष आहे म्हणते. हो हॉटेल साहेब सगळी चौकशी करून आलेली आहे. पण आता आम्ही करावं काय मग? सांगा ना, तुम्ही सांगा ना आता. हो इथून आम्ही बाहेर नाही निघून राहिलो. हां आम्हाला 4-5 दिवस झाले काही खाऊन इथं कसं तरी आम्ही जगून राहिलो. हो आम्हाला वाटते बघा काही दिसलो आमचे काही पोस्टर गिस्टर लागले का बाहेर असे समजा? हां म्हणजे काही बक्षीस जाहीर आहे का आमच्यावर? पैसे तो कोई पोस्टर वोस्टर नहीं लगे हो, लेकिन तुम पर ध्यान है उनका. हाँ हो तुमको कभी ना कभी वो नाकाबंदी करके पकड़ने वाले हैं. इसलिए तुम एक काम करो. हो ये अपनी जो खादोड़े साहब है इन्होंने एक प्लान बनाया है, उस हिसाब से तुमको हम यहाँ से निकालेंगे कुछ दिन के वास्ते. और बाद में फिर देख लेंगे क्या करना है तो. पाना बा मग काहीतरी मार्ग काढा आम्हाला इथून. हो या बॉर्डरच्या महाराष्ट्राच्या बाहेर काढा आम्हाला. हो नाही तर काही खरं नाही आमचं. हो आमचे बा 4-5 वर्ष गेले म्हणा बिलालाच तिकडे. हो म्हणून म्हणलं काहीतरी मार्ग काढा ना आम्हाला इथून, बॉर्डर क्रॉस करून द्या. झालं ना मा इकडे लागलं त्या. हो तुम्हाला फक्त मा एक काम करावं लागं. तुम्ही जर ते काम फत्ते केलं की तुम्हाला काढून द्यायचं, हेलिकॉप्टरने नेऊन सोडतो तुम्हाला दुसरीकडे. याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही काय लोड घेता? खादोळे काय म्हणते करोडपती माणूस आम्ही, कोणत्या गोष्टी कमी आपल्याजवळ. फक्त एक काम करायचं आहे तुम्हाला. हो शिवलाल टोयगोटे पाहिला का तुम्ही? हो शिवलाल टोयगोटे हो सध्या बेपारी झालेला आहे ते. शिवलाल टोयगोटे हो 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 आहे ना माहिती आहे बाबा. शिवलाल टोयगोटे रामपूरचाच ना ते. हो रामपूरचे तर मान आला लोक आहे. हो ते आमच्या काय ओळखीचे नाही. आहे ना बस त्याचा गेम करायचा आपल्याला. हो कसा आहे बराचसा माल खरेदी केलेला आहे त्यानं, आणि विकासाठी काही कोणी घेऊन नाही राहिला त्याचा. म्हणून तुम्ही व्यापारी बनून, मोठे व्यापारी बनून त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे उद्या मार्केटले. आणि त्याच्यावर बरोबर हो जाळं टाकून त्याला आपल्या म्हणजे बोलण्यानी तुम्ही कवर करा. हो कारण की एक कोरा चेक देऊन ते तुम्हाला. हो जे बँक समजा आता डुबलेली आहे एखाद्या कास्तकाराचा कोणाचा जुना पुराणा पडलेला, हो ते तुम्ही त्याला देऊन द्या. आणि म्हणा बिलकुल आपले पैसे काढून घ्या. आणि माल बिलकुल ट्रक भरून 5 ट्रक बिलकुल त्याचा माल भरते. जाऊ दे तिकडे लगा जा. हो तिकडे पुढे मी कुठं पाठवायचं मी सांगतोच तुम्हाला मग.
अच्छा यानी टिपारी देने की उसको। अच्छा ठीक है ना, फिर वो हमको जरा सा कपड़े लगते कुछ चेंजेस करना पड़ेंगे, जरा हुलिया बदलना पडेगा ना. सगळं इंतजाम करतो मी तुमचा. हो उद्या इथं भूतवाडीला सगळं साहित्य पोहोचून जाईल तुमचं. हां तुम्ही बरोबर वेषांतर करून स्पेशल एक गाडी पाठवतो तुमच्यासाठी. त्या गाडीत येऊन तुम्ही बरोबर आपल्या मार्केटमध्ये या आणि आमच्याशी बरोबर संवाद साधा आमच्या व्यापाऱ्याशी. हो मी आमच्या लोकांना सांगून ठेवतो. त्याच्यानंतर तुम्ही बयाच समजा आमच्यासोबत हुज्जत घाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही शिवलाल टोयगोटीशी संपर्क साधा. त्या हिशोबाने तुम्ही आता उद्याचं प्लॅन रचा. बरं ठीक आहे ना. हो आम्ही मग आता समजा मोठे व्यापारी बनून मार्केटला पोहोचू. त्याच्यानंतर मग आम्ही पुढचं काय सांगायचं येईल. त्याचं काय मोठं आहे, काही सांगून नाही द्यायले. तुम्हाला काय सांगायचं काम आहे. मोठी कंपनी आहे म्हणा, आटा कंपनी आहे म्हणा आमची. मिल आहे म्हणा आमची डाळीची. असं तसं सांगून बिलकुल त्याच्यापासून माल हस्तगत करा. मी तुम्हाला असे चेक देतो. काही जे कास्तकाराचे माझ्यावर पडलेले आहेत जुने पुराणे, जे आता समजा अकाउंटही नाही राहिले ते. असे तुम्हाला मी 2-4 चेक देऊन देतो. यायला तेवढे चेक देऊन द्या. 60 लाखाचा माल आहे त्याचा. त्या हिशोबानं भाव बी चढून घ्या त्याचा, काही विषय नाही. ते काय सांगा लागते ते करतो आम्ही बरोबर, त्याचा काही विषय नाही. हो ठीक आहे मग आता उद्या बरोबर पोहोचा लागेल. फक्त आमची सगळी व्यवस्था तुम्ही गाडी वगैरे हे ते कपडे लत्ते पाठवून द्या. मग झालं काम मग. 3 वाजेपर्यंत ट्रक पाची भरून घ्या आणि जाऊ द्या. तुम्ही ट्रकासोबत चालले जा, तिकडे फरार व्हा. मी सांगतो ते माल कुठं जाऊ द्यायचा द्या. झालं तर मला वाटतं इथं शिव द्या, नाही तर भूतवाडीत न्या. इथं भरपूर जागा आहे. इथं पुरा माल जमा करून टाका. आणि इथून मग तुम्ही हुलिया बदललेलाच आहे. बिलकुल इथून रफादफा होऊन जा एखादी गाडी घेऊन. पण ते आता गाडी लागेल ना मला, एखादी गाडी वगैरे. मग अरे गाडीचं काय विषय असते का, पैसा असल्यावर सगळं भेटते. एखादी गाडी भाड्यानं करून घ्यायची. चालले आपल्या मध्य प्रदेश MP बॉर्डर काय तिकडे. चालले जा तुमच्या गावाकडे. नंतर वापस या मग अजून 2-4 महिन्यानं. बरं ठीक आहे मग आता तुमचं आम्हाला पोहोचून द्यायचं काम तुमचं बॉर्डरच्या बाहेर. आणि आमचं काम आहे शिवलाल टोयगोटीला फसवणं. झालं पक्क मग आता. काही वांधा नाही, उद्या आम्ही पोहोचून जाऊ. अरे बाबा लय दिवसानं आले ना. तेच तर म्हणलं शिवलाल टोयगोटे होय, शिवलाल टोयगोटे दुरूनच पाहून राहिलो. हो पण आता टाइम झाला दुकानात जायचा. दुसऱ्याच्या कामाला म्हटलं की कसं टाइमवर जावं लागतं रे बा. नाही तर मग बोलणे खा लागते. चला पण आता पाणी गिरी पाजायच लागणार, आता तेवढं तर करायच लागणार. आता चहा पाणी चला. आता बायको गेली कॉन्व्हेंटवर. आपलं चाललो आता धोपटी घेऊन निघालो दुकानात. चला चहा पाणी आता काय करायचं ते करतो मी. चला नाही हो राजा बाळू, काय तुम्ही आता चहा पाणी बा त्याच्या नांदीच नका लागू. विनाकारण आम्हाला समजतील तेवढं. आता गडबड पाहून बोलावं लागते. आता कसं आहे 5 मिनिटाचा टाइम द्या फक्त. थोडं कसं झालं, आपलं माल खरेदी केला आपण. अडत आहे म्हणून तुम्हाला माहीत आहे. पण विषय कसा झाला लेकाचा, हे खादोड आहे तुमच्या कॉलनीतला. लय लेकाचा आळखटी आणून राहिला. पूर्ण वरचे जे मोठे पेपर आहे का नाही, त्याला आपला माल घेऊ देऊन नाही राहिला. काय लेकाचं म्हणलं, याच्यातून काही मार्ग आपल्याला काढता येईल का समजा. कसं काय करावं लेकाचं. हे माल आहे 60 लाखाचा घेतलेला. तेच तर म्हणलं आता काय करावं आणि कसं इकावं रे. ते तर आहेच म्हणा, पण नाही काही म्हणा पण शिवलाल भाऊ. पण तुम्ही 60 लाखाचा माल घेतला याचं मला नवल वाटतं रे. माल तर इकून देतो, मला तर नाही विषय. पण तुम्ही एवढं 60 लाख आणले कुठून म्हणलं. याचा प्रश्न मला नाही खादोड्याला पडलेला आहे. कारण की आमच्या एक वेळ बसलो होतो आम्ही. म्हणे का शिवलाल टोयगोटे पैसेच कुठून आणते म्हणे. ना माल घेते आता 60 लाखाचा माल घेतला म्हणे. असं तसं त्याच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या 1-2 की. पण माल आणला कुठून तुम्ही एवढा मोठा, हे मला सांगा बा पहिले. अरे काहीच नाही ना. हे नाही का आपले कंदील आबूजी. त्याचा मेवण आहे. लय लँडवर माणूस आहे ते. त्याच्या माध्यमातून हे सगळं त्याचं घबाड आहे समजा. त्याच्या माध्यमातून ते मेवण्यानं पैसे दिले आणि आपण रोज मजुरी नाव द्यायच्या. कामाला असल्यासारखं तुमच्यासारखं आपलं काम. पण लोकांना म्हणता येते का, असं आहे ना बा दुसऱ्या जीवन आम्ही अडक तू चालून राहिलो खरेदी करून राहिलो. आपलं कसं आहे, आपण आहे शिवलाल टोयगोटे असं आहे ते. सगळं म्हणलं यायचं जे मेवणे आहे कंदील आबूजीचे, त्याचा सगळा माल आहे. आपला काहीच नाही त्याच्यात नाही. तर ते म्हणते आता माल इकायचा कसा. पैसे आता बाकी खरेदी करायची तर मग कशी करायची. तसं तेच तर म्हणलं मा विंतल्याचं इतका पैसा आलाच कुठून शिवलाल भाऊ जवळ. ते आता कालचीच गोष्ट. ट्रॅक्टर घेऊन दिसला म्हणे ते काशा. त्यानं का नवं ट्रॅक्टर घेतला का कशानं ते म्हणलं मी आलं बा. कसं काय प्रगती केली नाही का म्हणा. अरे त्याचं काय ट्रॅक्टर ते. अरे बाबा त्यानं त्याच्या सासऱ्याच्या गावचं एका पाटलाच आणलेलं आहे ते. इथं आता पेरण्या पारण्याला दिलं त्याला जाय बा. त्याच्याजवळ 2-4 ट्रॅक्टर आहे. असं आहे मग काय काही नाही पैसा कुठं आहे गावात नाही. असं याच्या त्याच्यावर गोट्या फिरून सुरू आहे आमच्या. आपण ते खादोडे मानमोड आहे का नाही, नेहमी गोष्टी करते. तर रामपूरवाल्याकडून भल्ला पैसा आहे म्हणा. ट्रॅक्टर घेतला म्हणे, कोणा व्हायचं कोणा JCB घेतल्या. या गावात पैसा आलाच कुठून म्हणे. असं तसं म्हणजे चर्चा होती बा त्याची काही. पण मॅडला आपल्याला काय करावं लागते निराते कसं कथाने करणारे लोक आहेत ते तुमच्याविषयी. आता आज खादोड्या रात्रीची गोष्ट हॉटेल आलं त्याच्या घरापाशी. चला साहेब त्याच्या गाडीत बसून गेला बा ते रातच्यानं. कुठं गेला काय गेला काय काम होतं काय नाही. पण हॉटेल आलं मला आलं त्याला. ते कसं काय आलं म्हणा, त्यानं काय लावलं जास्त त्याच्या कायसाठी समजा काही ऐकून आलं काही गोष्टी काही. ते तर काही माहित नाही म्हणा. पण ते मानमुळे का नाही मला सांगितलं. चला म्हणे फिरायला आज काही खादोड साहेब येत नाही म्हणे. ते कुठं तरी गेले म्हणे बा हॉटेल सांगा भूतवाडीला का काय. असं त्यानं सांगितलं. पण कायले गेले मी आलं कायले गेले बा. ते म्हणे बा ते काही माहित नाही म्हणे. फक्त मला म्हणे बा आज काही मी फिरायला येत नाही म्हणून खादोडे आला नाही म्हणे आज. विशेष म्हणजे कसं आहे तुमच्यावर लय राजा काव खातीत ते. ते म्हणते या शिवलाल टोयगोटेले याचा गेमच करणार म्हणते मी. असं त्याच्या लय की मी वार्ता ऐकलेल्या आहेत गोष्टी. जरा हे सतर्क करा म्हणलं बा त्याच्यापासून तुम्ही. नाही तर काही सांगतात नाही बरं. ते सैन्य हो राहिलं तुम्हाला ते तर आहेच ना. मग तेच सांगू राहिलं तुम्हाला. त्यानं ताळखटी आणली मालिकाले. त्याला वाटते मी राहिलोच नाही पाहिजे. तर मला म्हणे तू सटक म्हणे तू. नाही तर आम्ही सांगतो तसं वागायचं म्हणे. पण आपण त्याच्या मनानं थोडी ऐकणार आहोत. पण सांगा ना आता काही मार्गदर्शन. तुमच्या दुकानदाराला विचारून एखादा आपल्याला मोठा व्यापारी आपला माल खरेदी करायला पाठवून द्या.
ए बा काहीच टेन्शन नाही ना मालिकाचं. ते चिमनराव नाही का, हो आता सध्या घरी नाही ते, नाही तर भेट करून दिलीस ती. हो ते मामा लुटरीची ते घरी गेला. हो तर तुम्ही त्याला फोन लावा आणि त्याला म्हणा तुमच्या इथे पुण्याला आहे म्हणा कोणती तरी आटा कंपनी, त्या आचार कंपनी आहे हो, श्याम बंधू का काहीतरी. हो तर त्याचे 2 फॅक्टरी आहे म्हणते. हो गहू घेऊ हे ते लय मोठा खरेदी करतात ते. हो तर तुमच्या त्याच्या माध्यमातून तुम्ही गहू त्याला देऊन टाका. हो असं मला वाटते बा. म्हणता नाही का असं असं म्हणजे चिमनराव ते होते मामा लुटरे आणि ते असं साडू सोडायत ना ते. बरं बरं आता सध्या कुठे आहेत मग ते? तर ते तर काही माहित नाही म्हणा, पण तुम्ही चौकशी करा. नंबर देऊ का? आहे नंबर नाही ना आपल्यापाशी. हो नाही तर मग मामा लुटरेस लावतो ना सरळ. हा त्याचा नंबर आहे आपल्याजवळ. हा हो 1 मिनिट त्याला फोन लावून देतो, माहिती घेऊन घेतो. हो ठीक आहे. बरं ठीक आहे ना, लावा मग फोन. आणि बाकी सांगतो शिवलाल भाऊ, हो सतर्क राहतो बरं. हो कोणतेही पेपर आले पैसे घेतल्याशिवाय, चेक घेतल्याशिवाय आणि त्याची माहिती काढल्याशिवाय अजिबात कोणाला मालिकाचं नाही बरं. हो कोणी येऊन कोणी काही बा झोडपा देऊ शकते. हो आमच्या मालकाला बा सांगतो ना, हो झोडपा बसेला म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. हो ना इतकं का आपण का पागल का मग. हो दाखवतो लायसन, दाखवू कोणती कंपनी आहे काय आहे, नाही तर कोणी याच माझ्यासारख्या जो. हां हो नाही 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 इतकं स्वभाव का मी. हो त्याचं काही टेन्शन नाही, फक्त मला मामा लुटरेचा. हो आता फोन लावू द्या. अरे काय राजा साडा भाऊ तुम्ही, तुमचं काही आहे बा मला म्हणजे समजतच नाही बा. काही ना काही रोना तापा तुमचा आहेच. हां अरे काय अडचण आहे, अरे जा ना मग पुण्याले. काय अडचण नाही तुम्हाला. आई तुमची बोलावून राहिली कंपनीतनी चांगल्या पदावर, 50,000 रुपये महिना तुम्हाला भेटते म्हणता. तुमच्या आईला तर आता 60-70 आहे म्हणता. हां चांगल्या पोस्टवर आहे म्हणता. मग जा ना बाबा इकडे कायले पेपर वाटत बसता घरोघरी हेन तेन एजन्सीन डोकशेदुखी. हां जा मस्त बिलकुल. हो फ्लॅट गिलॅट भेटून राहिला, सगळं भेटून राहिलं. जा ना मग. अरे मग तेच म्हणलं आता मी डोकं फोडून सांगून राहिलं ना इले, पण हे नाही म्हणते ना. हे म्हणते मी तिकडे त्याचं करत बसू तर माय बाबाचं कसं होईल. तिच्या आई बाबाची तब्येत बरोबर नाही राहत, तर मग म्हणते आपल्याला काही ना काही जा लागते या लागते. म्हणून म्हणते मी तिकडे येत नाही म्हणते. हो त्याचे कुठं बसू म्हणते मी करत. असं आहे ना ते धाक पडला आणि दिले की माय बाबाचं करावं लागते म्हणून. असं आहे ते काय बोला आता तिच्या समोर सांगतो मी का भेटतो काय. हो सांगा मग आता काय म्हणा. एवढं सगळी संधी आली पण नाही म्हणते, जायचं नाही म्हणते. आता घर घेतलं इकत आणि इथंच राहायचं म्हणते आपल्याला. बरं पाहू आपण काय करायचं ते. 1 मिनिट आता शिवलाल टोकुडेचा फोन आहे. 1 मिनिट. हो काय म्हणते पाहू दे, याला निपटून टाकू द्या. 1 मिनिट. हॅलो हां मामा लुटरे बोलतो म्हणलं. हां बोला शिवलालजी टोकुटे. हां काय बरा फोन लावला बा. काय आहे हो काय म्हणते बरं आहे. काय रे हो काय भेट कुठंच नाही बा. काय काही दिसले नाही इतक्या ती काही आता पता नाही. लोक राजा म्हणते कुठं गेले मामा लुटेरे. हो तुम्ही आले की कसं माणसाला गमते जरा. हो काय कुठं आहात तुम्ही, काही पता नाही राजा. काय चालू आहे? काही नाही भाऊ, हे आता बा लोणावळा खंडावळ्याला गेलतो आम्ही. आता तिकून आलो फिरून. हो आता काही आपलं कसं आहे बिलकुल गाडी काढली निघाले आपले फिरायले. हो इकून तिकून कोकण गिकन हे ती फिरायला जायचं आहे अजून. हो चालूच आहे आता. हो काय करता, जन्म डबल भेटत नाही. जे आहे ते करून घ्या. हो पावसाळ्यात दिवस आहे मस्त बिलकुल हिंडा फिरा हे ते चालू आहे आमचं. हो नेमकं कालच रात्री घरी आलो. हो काय होता विषय? बाबा चांगलं आहे बा तुमचं. हो ना खरं आहे, हेच जीवन खरं आहे नाही काय. हो नाही ते पैसा कमा आणि नोटा मस्त मस्त आयुष्य जातील का. हो ना ती बरोबर आहे म्हणा. हो ना आलो जन्माला तर काही करून जा पाहून जा. हो पण मी काय म्हणतो राजा, आमचं ते काय जरा दलाली अळतचं जरा खरेदीचं प्रॉब्लेम येऊन राहिला. हो माल घेतला 60 लाखाचा आपण, ते काय विकायचा मोठा वांदा येऊन राहिला ना. काही मोठे व्यापारी काही साथ देऊन नाही राहिले. आपले खादोडी जरा पिना मारून राहिला. हो काही याच्यातून काही एखादा मार्ग सांगा ना. ते आपलं चिमनरावच्या माध्यमातून. त्याची आई कुठं कंपनीच्या तिकडे पुण्याला आहे म्हणते, मोठी आटा कंपनी का काय आहे तर. आपला गहू घेऊ द्या ना शेल करून तेवढा. काही अजून काही घेत असेल तर बाबा हे बा हो त्याला म्हणा गहू पाहिजे म्हणा. हो आई तेच गोष्टी करे फोनवर मला ऐकू येत द्यायच्या. हे बा हो हाय त्याला पाहिजे म्हणा गहू. अरे बा मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, गव्हाचा प्रॉब्लेम निपटते रे तुमचा. हो आता येईल हे बा चिमनराव. बोला बरं तुम्ही. हो चिमनराव संग बोला. हो काय त्याच्या आईचाच विषय झाला म्हणजे नेमकाच. बोला शिवलाल भाऊ काय म्हणता. काही नाही म्हटलं. काय तुमच्या आई तिकडे कंपनीत आहे तर काही आपला माल टाल घेईल का म्हटलं. आपला जरा बराच माल आहे. हो थोडीशी अडचण आली सांगितलं मी तुमच्या साडवाले. अरे बा काहीच काळजी करू नका. आईला फोन करतो मी. आई आता कसं आहे कंपनीत आहे, आटा कंपनी आहे आचार कंपनी आहे द्यायची. हो त्याला बराच गहू पाहिजे. हो अशा त्याच्या गोष्टी आहे गेल्या 1-2 वेळ. तर मी बोलून घेतो आणि तुम्हाला सविस्तर सांगतो मग. हो आता समजा 4 वाजेपर्यंत करतो मी तुम्हाला क्लिअर आहे. आता आई कंपनीत गेली असं ब्रेकमध्ये फोन लावतो मी. मग तर फारच चांगलं राहायचं. सांगा मग मला. हो 4 वाजे लोक लावा मिळाला काय. हो ठीक आहे गहू आहे लागून सोयाबीन आहे आपल्याकडे, हळद आहे. हो पाय विचारा जरासं. ठीक आहे मग. बाबा हळद तर द्यायला लय पाहिजे. हो मग काय तर मग काही टेन्शन नाही. मी सांगतो तुम्हाला. हो फोन करून सांगतो बरोबर. हो काही विषय नाही. ठेवा फोन आता. ठीक आहे मग आता ठेवू मग आता. हो शिवलाल भाऊ. हो ठीक आहे. आणि ते काय
आपलं हे आहे देवमनचं काय निपटलं का मग ते मला फोन आलता आपलं याचा मोठे पाटलाचा. हो निपटलं ते लय आयरी आणलं होतं त्यानं. हो काय झालं निपटलं ते. हो काय चालले का मग वारीले काही चालले म्हणलं. अरे आता परवा चाललो आम्ही रविवारी. आत्ता मोठे पाटलाचा फोन येऊन गेला मले. तर त्याने सांगितलं चालत ना का त्याही दिवशी आलता एक पण मी गावाले होतो दुसऱ्या. म्हटलं रविवार लोक थांबा बुवा. तर रविवारी येणार आम्ही रामपूरले आता. देवमन हे ते अजून कोण येते ते कंदील बुडा येते का काय त्याचा विचार चालू आहे म्हणते. अजून झाला नाही अजून. मग पाहतो काय ठीक आहे आता उद्या हे विषय क्लिअर करून टाकू पूर्ण. परवा दिवशी वारीचा. ठीक आहे मग भेटू उद्या 5 वाजता. ओके.